घरातल्या व्यक्तीचं एखाद्या ऑपरेशन असेल तर काय भीती असते किंवा काय टेन्शन असतं तो आज अनुभव मी घेतला. त्याच्या आदल्या दिवशी मला रात्रभर पूर्णपणे झोप नव्हती कारण मम्मीचं ऑपरेशन होतं. सकाळी उठल्यानंतर लवकर उठून मी लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर दुपारी ऑपरेशन होतं. त्यामुळे ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेणार होते तेव्हापासून मी माझ्या पूजेला सुरुवात केली स्वामींच्या. आणि स्वामींना सुरुवातीला सांगितलं की जोपर्यंत मला कॉल येत नाही की ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे तोपर्यंत मी पूजेतून उठणार नाही आणि जोपर्यंत ही उदबत्ती मी लावलेली संपायच्या आतमध्ये मला कॉल यायला पाहिजे असं कुठेतरी मी मागणं स्वामींकडे घातलं आणि पूजेला सुरुवात केली. मनात एक टेन्शन होतं, भीती होती, पण विश्वास होता की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते सगळं ठीक करतील. आणि या एका विश्वासावरच माझी पूजा सुरू होती. मी अध्याय वगैरे वाचले, तारक मंत्र म्हटला, महाजप केला, त्याच्यानंतर मी स्वामीनामाचा जप सुरू केला, अखंड जप सुरू केला. जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत मी तो जप सुरू ठेवणार होता. फायनली मला फोन आला. त्याच्यानंतर मी गडबडीनं हॉस्पिटलमध्ये निघालो. हॉस्पिटल पाहिलं, खूप भीती होती की काय झालं असेल आणि फायनली पोहोचलो. आता बाकी काय झालं ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बाय.